का सकाळ सकाळी इकडे आई भाकरीला का ग? अहो पप्पा, तुम्ही सकाळी माशाला गेलात का? लगेच मम्मी 7 वाजता 7च्या गाडीनं बर्दापूरला गेली. मला का सांगितलं मग? अहो त्या दिवशी दवाखान्यामधलं मम्मीनं डॉक्टरनं तुम्हाला सांगितलेलं सगळं ऐकलं या. तुमच्या लघवीवाटे रक्त पडायला लागले, त्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकते. घरामध्ये गहू नाही, ज्वारी नाही. मम्मी ना तिकडं गहू ज्वारी काढायला गेली. मग मला फोन करायचा का चालले म्हणून काय म्हणून? तुम्हाला नाही सांगितलं तुम्ही जाऊ द्यायचं नाही म्हणून. तुम्ही तिला दवाखान्यातलं पण काही नाही सांगितलं. तिला कसं कळालं एवढं? तिला बाहेर थांबली होती. मग मला फोन करायचा का चालली म्हणून तुला कळत नसते का? नका म्हणली आम्हाला, लगेचच निघून गेली. आम्ही झोपेतून उठायच्या ती पण आम्हाला तिनं झोपेतून उठवलं आम्हाला मी चालले म्हणून अचानक मध्ये. इकडे गेली होय? नाही, गण्या गेलाय तिच्यासोबत. आपण तुम्हाला एवढी अक्कल कशी नाही मला फोन करून सांगायचं आपण मी कशी चालली म्हणून? एवढ्या गडबडीत काय आम्हाला काय कळालंच नाही. तिला गपचूप मध्येच निघून गेली. आम्हाला बी जायच्या टायमाला उठवलंय मी चालले म्हणून. आता नेमकं तिकडे कशाला गेली? गहू ज्वारी काढायला गेली. कमला तिची काय करावं, घरामध्ये गहू बी नाही, ज्वारी बी नाही. झालं आता एवढंच पीठ आहे, शेवट पीठ आहे. पण तुमचं काम असतंय मला फोन करायचा गडे असं असं झालंय मग मी चालली गडे म्हणून तुमचं दुखालंय म्हणून तिनं ऐकलंय म्हणून तुम्हाला सांगितलं? काय तिने मला आधीच सांगितलं होतं. तुम्ही दवाखान्यात आलो होतात का त्या दिवशी तिने आम्हाला सगळ्याला सांगितलं होतं, मला भावड्याला गाण्याला. पण हे नव्हतं माहिती जाणार नाही म्हणून. दवाखान्याचं माझे बघितलं असलं हिला जायची काय गरज होती? काय करेल, पैसा नाही काय नाही, खायला नाही. म्हणजे मी इकडे कताळाला गेलो की ती इकडे निघून गेली का? इकडे 6 वाजता तळायला गेलात, एकदा तिने सगळं उरकेलं आणि लगेचच गेली. तिला काय माहिती आपल्या गावामध्ये एसटी चालवली म्हणून? तिला मागच माहिती होती ती पैठणपासून सकाळी येते इष्टवरून. 7 वाजता तिला कोणीतरी सांगितलं होतं. तिला 7च्या इष्टीला गेली बघा, गण्याची नवदन गेली. फोन करायला तिला फोन पण देईना गेली, तिच्या जवळच होता. आता तुमचं एवढं दुखतंय, आता मला काम करा येत नाही वजाचं, त्याच्यामुळे तिला निघून गेली. आपण तिनं मला सांगायचं असते मग जायचं असते. आता तुम्हाला वजन बी उचलायचं नाही सांगितलं तर तुम्ही जाऊ पण नसतं तिला दिलं. का तिकडे काम करून पैसे आणण्यासाठी किती पैसे नाही, पण तेवढंच गहू ज्वारी तर आणलंच की. पण तुम्ही मला सांगितलं असतं तुम्ही काय बी केलं असं नाही गावामध्ये. आता तिला तर आम्हाला जायच्या टायमाला झोपेतून उठविले आणि गेली. नानलाई माहिती आहे नाही, आईलाच आता माहिती झाले. आईला आम्हाला कोण सांगत आहे आम्ही झाडाचा पाला, आम्हाला काय गरज आहे सांगायची आता. तुमची तुम्हाला मिळणं आहे तेव्हा मला कोण सांगल? तिला कुणाला काय सांगितलं, गपचूप मध्ये निघून तेच गेली. म्हणलं ना, तुमची तुम्हालाच मिळणं आहे तेव्हा मला कोण सांगणार आहे?
आपण हिनं जायच्या आधी मला सांगायचं असते बघ मी चालले असं सगळे म्हणून. सांगितलं असं तर तुम्ही तिला जाऊ नको त्यामुळे तिला नाही सांगितलं. त्याला काय एवढं दुकानाचं एवढं काय वेळचं काम होतं का लगेच निघून गेली. सरकारी दवाखान्यामध्ये गेला असतो मी. सरकारी म्हणजे तुम्हाला कॅन्सर होईल म्हणून नाही का सांगितलं. आता तुम्ही जा की आज दवाखान्यामध्ये. आज कशाला घरी बस जाऊया दवाखान्यामध्ये. काय कमायची बाप आता नानाला गोष्ट करायचं नानाचं पुन्हा नाही थात्याच करते तर. काय करेल काय आम्ही पाहिजे की लेकरा बाळा आहे काय करणार आहे शेवट पीठ आहे बघा आता ते. लय बाकरी करू नका मग वाटर व्हायच्या लागते तेवढंच करा आपल्या पुरते. बस का तुम्हाला एवढं बिस्किट कुठे आहे बिस्किट दहावीला आहे माझ्या. आणि बिस्किट कुठे टाकले तर म्हणायचं आपण ते जाताना मला एखादा फोन करते इकडे मी चालली असं असं म्हणून. आम्ही करायला होतो पण ते फोनच सापडणं की असं तिच्या बॅगेत होता वाटतं. मी कोणालाच नाही सांगितलं. ते आम्हाला बी तिला झोपेतून उठवून सांगितलंय मी चालले म्हणून पप्पाला सांगा. पण तुला तर का कळा पाहिजे होतं की मी तळाला गेलो फोन करावा म्हणून. कुणाला? मला एखादी नानाकडे पळत जाते मोबाईल घेते फोन करते. झोपेतूनच आणि आम्हाला काहीच नाही कळत. तुमच्या बायका शहाण्या तुम्ही शहाणे कशाला कुणाला सांगतात आणि काय करतात काय गरज आहे कुणाला सांगायची यायला. त्याला म्हणते तर आरती शहाणा त्याचा बैल रिकामा त्याचा बैल कवा बी रिकामाच असतोय. काय माहिती त्यांच्या इकडे जवारीचा खिचडी नाही ग तिकडे दाजीना आकानं फोन केला असेल म्हणले असली एक थोडी जवारी हे काढू लाग कसा कुर्ता हिथून बी घेऊन जा तुझं बी होते म्हणून. झालं सगळं खरं पण सांगायचं बी असतंय की घरी जवारी पप्पानं कमवायची अजून म्हणजे. पुढे नसतं जाऊ दिलं म्हणून ग. का जाऊ देत नव्हता काय खाल्ला असतं माती दगड खाल्ली असते का त्याला नाही जाऊ देऊन. तर त्याला खायचं नाही अनपान. आणि त्याचं दुकान आहे पप्पाला घ्यायला असतं पण त्याला वजन उचलायचं जमत नाही. आणि पुन्हा अजून उन्हामध्ये त्याचं पोट दुखतं या. डॉक्टरने तिला बाहेर म्हणजे वाटतं तिला ऐकलं डॉक्टर म्हणजे की कॅन्सर होईल अशाला पटकन दवाखान्यात दाखव. सांगत असतेत मग काय लगेच होतच असते सांगत असतेत होईल करेल म्हणून. लवकर दवाखाना बघा बाबा करा. आता माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स बी नाही का फोन लावायला.